बस झाला तब्येत कमी होत उभा राहील. तर सामन्याला सुरुवात इथे झालेली आहे. पहिल्या फेरीतील ही शेवटची लढत असेल. आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स देवदल बी आणि साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजौली अशा या दोन संघादरम्यान आपण मॅच पाहतोय. सतीश साठे आणि नवनाथ खट्टाले असे दोन सलामीवीर. स्ट्राईक वरती नवनाथ आहे तर नॉन स्ट्राईक एंड वरती सतीश. तर मयूर कडव पहिल्या षटक हाताळण्यासाठी पहिलाच बॉल आपण पाहतोय गॅप मध्ये खेळून काढलाय, गॅप शोधलाय. चेंडू जर बघितला तर उर्पित चेंडू इथे हाताला गेला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे उचलताना दिसतोय नवनाथ मयूर कडव. इथे अडचणीमध्ये येताना दिसतोय कारण पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार आलेले आहेत. गावदेवी स्पोर्ट्स देवदल बी हा संघ आपण पाहतोय. एक नवीन संघ या सीझन मध्ये आपण पाहतोय. एक चांगला संघ आहे मात्र अनुभव आणि या संघामध्ये जर बघितलं तर अनुभवी देखील खेळाडू आहेत मात्र सध्या तरी यंगस्टर इथे प्रमोट करताना दिसत आहेत. आपण पाहतोय जितेंद्र आहे, त्यानंतर विकास आपण पाहतोय, त्यानंतर राजन निसाल जो भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळत आलाय. बैठक शॉट इथे आपल्याला पाहायला मिळतोय. शतरक्षक तिकडे पोहोचतोय, चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत दोन धावा या पळून पूर्ण केल्या गेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल इथे नक्कीच करताना दिसतात कारण डावऱ्या हाताचा बॅटर
हा स्ट्राईक वरती आलाय. राईट अँड लेफ्ट असं कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. बॉल टाकून झालेत ते 4. 2 चेंडू बाकी आहेत. मयूर कडव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. वेगवान चेंडू. चेंडू भन्नाट वेगाने हाताळला होता. बॅट्समन बीट झाला, त्यानंतर यष्टिरक्षक देखील बीट झाला होता. चेंडू येतोय निर्धावच्या स्वरूपात. धावसंख्या 11. बघा ऑन साईडला खूप चांगला स्ट्रोक इथे खेळला गेलाय. चेंडू सरळ निघून जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता. बिग शॉट, षटकार. पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. दुसऱ्या षटकासाठी जितेश काकड येतोय. जितेश काकड दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू जितेश याचा आपण पाहतोय वाईड इथे हाताळला गेलाय. पंचांनी वाईट बॉल इथे घोषित केलेला आहे. एक्स्ट्रा धाव ही धावफलकावरती लागली जाते. धावसंख्या 18 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. तर ते आपण पाहतो या 2 धावा घेण्याची संधी आहे. 2 धावा या जलद गतीने पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 20 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 30 या धावसंख्येवरती. 30 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॉल टाकून झालेत या षटकातील 3. अजून दुसरं षटक मार्गस्थ आहे. वेळेसमध्ये पण कट करण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. चेंडूला फक्त दिशा दिली गेली. चेंडू डीप मध्ये निघून गेला. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड केला गेला. तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा या पूर्ण झाल्यात. सिंगल, डबल, षटकार, चौकार इथे सातत्याने येताना दिसत आहेत. धावसंख्या जाऊन पोचली गेली 32 या धावसंख्येवरती. 32. फुलटॉस आणि फुलटॉस बॉल वरती रिव्हर्स अटम केलाय. आणखीन एक चौकार नवनाथ त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. पहिल्या फेरीतील आपण ही शेवटची लढत पाहतोय. देवदल आणि काजूपाडा या 2 संघादरम्यान बॅकफूट वर जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता नवनाथ याचा.
मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतोय निर्धाव. षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18च्या सरासरीने 36 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहूया 12 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजल मारतोय साई आधार नागले या संघाने. 2 सामने जिंकलेले आहेत. त्यानंतर एन्जॉय ग्रुप बेलकडी या संघाने एक मॅच जिंकलेला आहे आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल, मॅच जिंकेल, तो एन्जॉय ग्रुप बेलकडी या संघासमोर 2 हात करेल. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात इथे आपल्याला पाहायला मिळतो, कारण हाईट भरपूर होती या चेंडूची. गती कमी होती मात्र हाईट जास्त होती. त्याच कारण पंचांनी इथे वाईट चेंडू ते घोषित केलेला आहे आणि एक वॉर्निंग देखील दिलंय पहिल्या बाउन्सरची. हा चेंडू ब्लॉक हॉल मध्ये हाताळला गेला होता. क्षेत्ररक्षक पोहोचले तिकडे. जितेश काकड चेंडूला उचल फेकेल तोपर्यंत 1 धाव ही पूर्ण झाली होती. धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 38 या धावसंख्येवरती 38 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. नवनाथ करता फुलटा चेंडू होता, मात्र या फुलटा चेंडूचा फायदा उचलता आलेला नाहीये. क्लीन बोल्ड केलाय नवनाथ खट्टाले याला फलंदाज बाद. लवकर मारूया स्टार्टर जामच्या बुलेटवर. तर नवनाथ आपण पाहतोय इथे बाधून माघारी परतलेला आहे. नव्याने फलंदाज विजय म्हसे हा इन झालाय. आणखीन एक लेफ्टी फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इन झालाय. धावसंख्या 38 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. अभयाचा चेंडू ऑफ साइडला घेऊन काढलाय. चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक मयूर तिकडे चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने 40 वर जाऊन पोहोचलेला आहे. 40 धावा धावफलकावरती लागल्या जातात. बॉल टाकून झाले 3. अजूनही 3 चेंडू 3 बॉल बाकी असतील.
बॅकफुटवरून चेंडू ऑन साईडला केला गेला आणि खराब फिल्डिंग झालेली आहे. खराब फिल्डिंग, चेंडू फरार, सीमारेषा पार. हा आलाय चौकार, 4 धावा. पण टायमिंग झालेला आहे, मात्र फ्री हिटचा चेंडू आहे. पाहूया. दोन धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत, कारण हा फ्री हिटचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं. बघा शेखर कडून एक थोडासा मिसफील्ड झाला होता. शेखर याला आपण लॉंग ऑन मध्ये पाहतोय. शेखर याने जर झेल जर पकडला तर शेखर करता कॅश प्राइज देखील जाहीर झालेला आहे. सन्माननीय देवेंद्रजी पाटील यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेला आहे. 200 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल शेखर याला, जर शेखर प्रत्येक झेलसाठी आपण पाहतो शेखरसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल. तर पाहूया 3 षटकं इथे समाप्त झालेली आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 51 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया शेवटच्या षटकासाठी कुठला गोलंदाज इथे येईल. तर शेखर आलेला आहे. बघा शेखरसाठी झेलसाठी बक्षीस जाहीर झालं होतं. आता विकेट हॅट्रिक साठी देखील त्याला बक्षीस जाहीर झालेलं आहे. शेखर कडव आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. शेखर याने जर विकेट हॅट्रिक घेतली तर सन्माननीय देवेंद्रजी पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज हे दिलं जाईल, जे पांजूवरून इथे उपस्थित झालेले आहेत. शेखर याचा पहिला चेंडू वाईड इथे घोषित केलेला आहे. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन त्याने पहिल्याच बॉल वरती खर्च केलेली आहे. धावसंख्या 52 धावा. आणखीन एक वाईट बॉल, बॅक टू बॅक 2 चेंडू शेखर याने आतापर्यंत वाईट टाकलेले आहेत. 53 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. धावसंख्या जर आपण बघितलं तर डेंजर झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना फुलरलींचा चेंडूचा सरळ बॅटने फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र खराब फिल्डिंग झालेली आहे. चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावन करता. सतीश याच्या बॅट मधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. खराब फिल्डिंग, थोडस लेझी क्रिकेट आपल्या तिकडे पाहायला मिळालं त्या क्षेत्रामध्ये. तर इथे आपण पाहतोय शेखर याचा आणखीन एक चेंडू वाईटच्या स्वरूपात इथे हाताळला गेलाय आणि रिव्ह्यू इथे घेतला गेलाय. व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. पंचांनी तर व्हाईट बॉल घोषित केलेला आहे. मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यूचा कॉल.
चला आपण पाहतोय की तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला गेलाय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. पंचांनी तर व्हाईट बॉल घोषित केलाय. तर व्हाईट बॉल असेल. व्हाईट बॉल जो पंचांचा निर्णय होता तोच निर्णय इथे दिला जाईल. ब्लॉक मध्ये हा चेंडू क्षेत्ररक्षक होता तिकडे जितेश काकड, त्याच्याकडे थोडासा मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय 60 धावा या दोन. शेखर याचा आणखीन एक चेंडू आपण पाहतोय लेग एस्टीवरती त्याने हाताळलेला आहे. इथे 2 धावा पण पूर्ण झाल्यात. बॅट आणि बॉल इथे संपर्क झाला नव्हता, मात्र बाईटच्या स्वरूपात या 2 धावा इथे आपल्याला येताना दिसत आहेत. धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 62 या धावसंख्येवरती 62. बॅटला चेंडू लागून गेला होता, म्हणजे बॅटच्या स्वरूपात या धावा येत आहेत. पाहूया शेखर याचा आणखीन एक व्हाईट बॉल. खराब बॉलिंग इथं आतापर्यंत शेखर कडनं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण पाहतोय की आतापर्यंत 7 चेंडू टाकलेत शेखर याने. पण चेंडू हवेमध्ये आहे आणि सीमारेषेच्या बाहेर देखील. खूप चांगला फटका. 6 धावा. चला बॉल आलेला, बॉल इकडनं घ्यायचा आहे. चला फिल्डर आपण इकडे यायचा आहे. दुसरा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवला गेला. धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 69 या धावसंख्येवरती. बॉल टाकून झालेत 4. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे, लक्षात घ्या. 2 चेंडू अद्याप बाकी असतील. 69 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. आजच्या दिवसातील हाय स्कोर आपल्याला पाहायला मिळतो धावफलकावरती. कमबॅक इथे होताना दिसतंय, मात्र पंचांनी दर्शवलं की हा कमबॅक नाही आहे. आणखीन एक एक्स्ट्रा चेंडू आहे, एक्स्ट्रा बॉल. आतापर्यंत 9 चेंडू इथे टाकलेले आहेत गोलंदाज शेखर याने. आजच्या दिवसामध्ये 12 चेंडूंचं षटक हाताळलं होतं सकाळच्या सत्रामध्ये. तर हा चेंडू देखील इथे निर्धावच्या स्वरूपात आलेला आहे. म्हणजे शेवटचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत गोलंदाज शेखर कडोव याने.
धावसंख्या आपण पाहतोय 70 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि 71 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 24 बॉल आणि 71 धावा या मॅच जिंकण्यासाठी बनवाव्या लागतील गावदेवी स्पोर्ट्स देवदल बी या संघाला. तर दुसऱ्या डावाला सुरुवात झालेली आहे. गावदेवी स्पोर्ट्स देवदल बी या संघाला 24 बॉल मध्ये 71 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. पहिला चेंडू फुल टॉस आहे. फुल टोल वसूल करता आलेला नाही या बॉल वरती विकास काकड याला. पहिल्याच बॉल वरती विकेट इथे आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगला झेल तिकडे पकडलाय नवनाथ याने. भरपूर एरिया त्याने कव्हर केला आणि रनिंग मध्ये एक चांगला झेल
त्याने ते पकडलेला आहे. पहिल्याच बॉलवरती पहिला गडी इथे बाद झालाय देवदल बी या संघाचा. राजन येतोय. राजन निसाल. पुन्हा एकदा फुलरल्यांचा चेंडू इथे हाताला गेला होता, मात्र चांगल्या प्रकारे फटका खेळता आला नव्हता राजन निसाल याला. आणि हा चेंडू निर्धावच्या स्वरूपात येताना दिसतोय. पण झेलची संधी होती, मात्र अखोडा झेल इथे आपल्याला पाहायला मिळाला. इथे सिंगल डबलने काही चालणार नाहीये, मोठे फटके मारावे लागतील आणि राजन निसालेला टॉप गिअर टाकावे लागतील, तरच ते टार्गेट पर्यंत पोहोचू शकतात. षटकार चौकाराची आतिषबाजी करावी लागेल हा मॅच जिंकण्यासाठी. एक धाव ही धावफलकावरती लागलेली आहे. बॉल टाकून झाले 3. लॉरीची बॅटरी आणू का? कॅमेरावाल्यांचा बॅटऱ्यांचाच खराब द्या. पण चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये निघून गेलेला आहे. 2 क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. चेंडूला उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती आणि त्या 2 धावा इथे पण पूर्ण केलेल्या आहेत. सिंगल डबलने काही चालणार नाहीये, मोठे फटके मारावे लागतील. पण चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये गेलेला आहे. पंच व्हाईट बॉल आहे. यस, व्हाईट बॉल आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. बघा नवनाथ आहे तिकडे. नवनाथ आउटफिल्ड मधला एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल त्याने इथे देखील पकडलाय. सर्व संघाने लक्षात घ्यायचं आहे, मागे डिक्लेरेशन झोन आहे. डिक्लेरेशन झोन मध्ये जर बॅटला लागून जर चेंडू जर गेला तर 2 धावा असतील. बाईच्या स्वरूपात जर गेला तर एकच धाव असेल, याची पण नोंद घ्यायची आहे. बॅटला लागून जर गेला तरच 2 धावा मिळतील. त्यानंतर बॅटला जर लागून गेला नाही, बायच्या स्वरूपात गेला किंवा लेग बायच्या स्वरूपात जर गेला तर एकच धाव मिळेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. सूरज एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. या एका सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोचलेली आहे, ती म्हणजे 6 या धावसंख्येवरती.
वरच बघा खूप चांगला फटका इथे खेळला गेला. अशाच मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ती म्हणजे देवदल या टीमला. पाहूया या चेंडूवरती किती धावा आलेल्या आहेत. पंच 4 धावा आलेल्या आहेत. चौकार येतोय आणि या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 10 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉल संपर्क नाहीये. पंचांनी दर्शवले की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय किरण तुंबडा आणि बालकृष्ण किरकिरे यांना यांच्या माध्यमातून आपल्याला चांगलं सहकार्य मिळतंय या मॅच साठी पंचांच्या भूमिकेमध्ये. जोरकस पडण्याचा प्रयत्न. आता बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. हा चेंडू अचूक इथे आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल. 71 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. 11 धावा धावफलकावरती लागल्या. अजूनही 60 धावा या बनवाव्या लागतील मॅच जिंकण्यासाठी. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके येताना दिसत नाहीयेत. तालुक्यात हा चेंडू खेळून काढला गेला होता. फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम तिकडे केलं गेलं होतं. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. इथे पाहतोय की आपण सिंगल डबल वरती देखील भर दिला जातोय. मात्र मोठे फटके देखील इथे मारावे लागतील. मोठे फटके जर आले नाही तर देवदल संघ अडचणीमध्ये येईल. सध्या तरी अडचणी जास्त वाढलेल्या आहेत. बघा काय फटका केलाय. जसा चेंडू आला तसा चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावन करता. बिग शॉट. थँक्यू विजय. पंच षटकारी चौकार आहे. तर हा चौकार असेल कारण काही इंचाचा फरक आपण पाहतोय की हा चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये इथे पडलेला आहे. चेंडूने उंची घेतलेली आहे. बघा लांबी घेतली होती मात्र 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडतोय आणि तोपर्यंत 2 धावा या पलूंना पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 19 या धावसंख्येवरती. शेवटचा एक चेंडू अद्याप बाकी असेल. बघा कमरेच्या वरती चेंडू हाताला गेला होता आणि पंचांनी तो नो चेंडू इथे घोषित केला. मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. पंच फिल्डिंग साइडने रिव्ह्यू घेतलेला आहे. तर तिसऱ्या पंचांचा इथे इशारा आलेला आहे की हा चेंडू नो असेल. नो बॉल म्हणजे या 7 धावा धावफलकावरती नोंदवल्याची धावसंख्या 26 धावा. पुढचा चेंडू फ्रीड असेल. मुक्त फटका खेळण्याची संधी. फुल टॉस हा देखील आहे.
चेंडूला खेळून काढलाय सीमारेषेच्या बाहेर. खूप चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला आहे. 4 धावा. तीस धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये अजूनही 41 धावा या बनवायच्या आहेत. 12-41 म्हणजे प्रति षटकामागे 20 धावांची सरासरी इथे राखावी लागेल. 20-21 येणाऱ्या आपण पाहतोय जे 12 चेंडू आहेत त्याच्यामध्ये मोठे फटके देखील ठोकावे लागतील. विशाल येतोय. विशाल दिवा. स्ट्राइक वरती पाहतो आपण राजन निसाल याला. राजन करता चेंडू आपण पाहतोय थोडासा ऑप्शनच्या बाहेर हाताला गेला होता. पंच दर्शवतायत की हा चेंडू वाईड असेल. बघा एक्स्ट्रा चेंडू टाकले जात आहेत. एक्स्ट्रा धावा इथे खर्च केल्या जात आहेत आणि या एक्स्ट्रा धावा आणि एक्स्ट्रा चेंडू अडचणीमध्ये घेऊन जातील काजूपाडा या संघाला. सध्या तरी अडचणी देवदर संघाच्या वाढलेल्या आहेत. मात्र एक्स्ट्रा चेंडू जर येत राहिले तर काजूपाडा संघाच्या देखील अडचणी वाढतील. बघा अखोट्यापासून चेंडूचा कनेक्शन प्रॉपर झालेला नाहीये. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय. थ्रो थोडासा खराब झाला. 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. बघा टायमिंग जुळलं नव्हतं. कनेक्शन प्रॉपर झालं नव्हतं. तेच कारण क्षेत्ररक्षकापर्यंत देखील चेंडू पोहोचला नव्हता. व्हाईट बॉल इथे आपण पाहतोय. तर सन्माननीय विश्वासजी गांजारी साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. धावसंख्या आपण पाहतोय 35. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे हा मॅच जिंकण्यासाठी. तर या दरम्यान एक निर्धाव चेंडू देखील आलेला आहे. दोन चेंडू टाकून झालेले आहेत. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. इथे हात खोलावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. एका बाजूने प्रयत्न केले जात आहेत. इथे राजन निसाल याला देखील प्रयत्न करावे लागतील. मात्र थोडासा मिसफील्ड आपण पाहतोय. फेकी खराब झाली. बॅकअप नव्हता. त्याचा फायदा इथे उचलला गेला आणि या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या 37. 37 रन्स कोणती बोर्ड लागले जात आहेत. बघा पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचते तिकडे मात्र झेल होत नाहीये. एकाच धावेचे समाधान मानावं लागेल कारण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. सिंगल धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. ती म्हणजे 38 या धावसंख्येवरती. 38 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत.
व्हाईट बॉल. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे इशारा दिला गेलाय. 39 धावा धावफलकावरती. बघा चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे तिकडे निघून गेलेला आहे. 2 धावा इथे घेण्याचा प्रयत्न सफल ठरलाय. या 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 41 या धावसंख्येवरती. म्हणजे अजूनही 30 धावांची गरज, 30 धावांची आवश्यकता आहे. बॉल बाकी असतील ते म्हणजे 7. या चेंडूवरती मोठ्या फटक्याची आवश्यकता होती, मात्र तो मोठा फटका आलेला नाहीये. षटक संपलंय. तिसरं 3 षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा या धावफलकावरती लागल्यात आणि आता 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता आहे. तर 6 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. बलेच बघा इनफिल्डच्या वरून हा इथे फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, मात्र क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली जाते. चेंडू आपली दिशा बदलतोय आणि सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. बघा पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे झाला होता, मात्र प्रयत्नांना साथ मिळालेली नाहीये. एक धाव कंप्लीट झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील इथे पलून पूर्ण केली जाते. 4 चेंडू अद्याप बाकी असतील आणि या 4 चेंडू मध्ये अजूनही 24 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 4 षटकार ठोकावे लागतील. शॉट फाईन लेगला चेंडू निघून गेला होता. डीप मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झाली आणि आता आपण पाहतोय औपचारिकता बाकी राहिलेली आहे या मॅच मध्ये. 48 धावा तर धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. व्हाईट बॉल. बघा मॅच अजूनही संपलेला नाहीये. इकडे देखील चमत्कार होऊ शकतो. गोलंदाजाने जर काही चमत्कार केला तर होऊ शकतात. पण स्टॅमिंग झालेला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय नवनाथ. देवदल संघ आता आपण पाहतोय या बॅकफूट वरती इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंग मध्ये आपण जर बघितलं तर भरपूर एक्स्ट्रा चेंडू हाताळले गेले आणि जे एक्स्ट्रा चेंडू हाताळले होते ते नक्कीच अडचणीमध्ये घेऊन गेलेले आहेत. शेखर न्यू बॅटर इन झालाय आणि शेखर साठी आपण पाहतोय कॅश प्राइज जाहीर झालेला आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यासाठी जाहीर झालेला आहे देवनजी पाटील यांच्याकडून. मात्र शेखर पहिल्याच बॉल वरती बाद होतोय.
ऑन हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळतोय नवनाथ, आणि हॅट्रिक पूर्ण होईल का तर नाही. नक्कीच झेलची जी संधी होती मात्र झेल हा सुटला गेलाय. आणि अशा प्रकारे इथे साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजवली हा संघ इथे विजय होतोय. तर हळलक गावदी स्पोर्ट्स देवदल बी टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच काजूपाडा टीम. कॅप्टन लगेच या टॉस करण्यासाठी.